आता हॉटेलमधल्या ग्राहकांना मोफत पाणी देणं बंधनकारक असल्याचं तुकाराम मुंढेंनी सांगितलंय। तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यावसायिकांना तसे निर्देश दिलेत। नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे। आजपासून या नियमांचं पालन करावं लागणार आहे असं तुकाराम मुंढेंनी निर्देश दिलेत। के फूड हैंडलर्स हो, वाटर बॉटल की मतलब पानी फ्री में जो पोर्टेबल देना चाहिए वो हो, या लाइसेंस नहीं है या लाइसेंस वहाँ दिखाया नहीं जाता ये हो, ये सब के जो रेगुलेशंस हो इम्प्लीमेंटेशन करना जरूरी है। इसलिए 23 जून को कल मैंने एज अ फूड सेफ्टी कमिश्नर महाराष्ट्र बोल के कुछ आदेश पारित किए हैं। ये दैट इज रिगार्डिंग होटल्स, रेस्टोरेंट्स एंड ईटरीज। तर तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी रुपये गोळा केलेत। जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये केलेला हा दावा। इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडनं पैसे गोळा केल्याचा दावा आव्हाडांनी केला। तुकाराम मुंढे सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत। कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामा धंद्याला लागलेत। हे सगळे लॉबीज आहेत। इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत। 250 कोटी रुपये। मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत। तर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सोशल मीडियावरनं शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे। व्हिडिओ व्हायरल होताच कल्याणच्या खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। धमकी देणारा आरोपी दुर्गाप्रसाद पांडे याला मुंबईतनं बेड्या ठोकल्यात। आरोपीला कोर्टाकडनं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांकडनं तपास सुरू आहे। आरोपीला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आला असून त्याला नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याला आज रोजी मान्य न्यायालय कल्याण यांच्या समक्ष हजर केले। त्यामध्ये 2 दिवस त्याला पीसी मिळालेली आहे। धमकी देण्यासाठी कोण परावृत्त केलं, त्याच्या कुणाशी लिंक आहेत का, इतर माफियाशी लिंक आहेत का, असे विविध पैलूवर सदरचा सखोल तपास सुरू आहे आणि आरोपी आमच्या